वाद मिटवण्यासाठी गेलेल्या जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांना मंगळवेढ्यात मारहाण। शुद्ध पाण्याच्या फॅक्टरीवरून बहीण व भावातील वादातून भांडण झाले। या प्रकरणी बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून वडील भावासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान वाद मिटवण्यासाठी गेलेल्या जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांना मारहाण करण्यात आली। या प्रकरणी राधिका किरण जाधव वय वर्ष 32 राहणार सिद्धेवाडी तालुका पंढरपूर यांनी मंगळवेढा पोलिसात फिर्याद दिली असून या प्रकरणी फिर्यादीचे वडील दादासो बाळकृष्ण बर्गे वय वर्ष 55, भाऊ बाबूराव दादासो बर्गे वय वर्ष 33 व भाऊजय अश्विनी बाबूराव बर्गे वय वर्ष 30 यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। राधिका जाधव त्यांचे पती यांचा पॅकबंद पाणी बॉटलचा पृथ्वीराज एंटरप्राइजेस या नावाने लक्ष्मी दहिवडी येथे वॉटर प्लांट व्यवसाय आहे। फिर्यादीच्या भावाचाही याच ठिकाणी स्मार्ट परी या नावाने पॅकबंद पाणी बॉटलचा व्यवसाय आहे। कंपनीत फिर्यादीचा भाऊ बाबूराव बर्गे हा मॅनेजर म्हणून काम पाहत होता, परंतु काही दिवसापासून फिर्यादीच्या भावाने कंपनीमध्ये मालकी हक्क सांगू लागल्याने फिर्यादीने मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर कंपनी काही दिवस बंद ठेवली होती। दरम्यान 5 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी दहिवडे येथील वॉटर प्लांट कंपनीत फिर्यादी त्यांचे पती किरण जाधव, पतीचे मित्र प्रभाकर देशमुख, दत्तात्रय पवार गेले असताना फिर्यादीची परवानगी न घेताच बेकायदेशीररित्या स्मार्ट परी पाणी बॉटलचे उत्पादन सुरू असल्याचे दिसून आले। दरम्यान त्या ठिकाणी फिर्यादीचे वडील, भाऊ व भाऊजय आली आणि त्यांनी "तू इथे का आलीस?" म्हणून फिर्यादीस मारहाण करून गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून तोडून घेतले। दरम्यान फिर्यादीच्या पतीचे मित्र प्रभाकर देशमुख हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे।